गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ, तर कॅटरर्सना सिलेंडर मिळत नसल्यानं लग्न सोहळे लांबणार. आयआरसीटीसीच्या रेल्वे कॅन्टीनमध्येही गॅसचा तुटवडा. पवई, कुर्ला, शिवडी, बोरिवली आणि वलसाड या ठिकाणचे कॅन्टीन बंद. गॅस टंचाईमुळे कॅन्टीन बंद ठेवण्याचे आयआरसीटीसीचे आदेश. हॉर्मुझमधून अमेरिकन तेलाचा एकही थेंब जाऊ देणार नाही. प्रति बॅरल $200 कच्च्या तेलासाठी तयार रहा. इराणची अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना धमकी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नष्ट करण्याची धमकी, तर तेल कंपन्यांना हॉर्मुझ स्ट्रेट वापरण्याचा दिला सल्ला. इराणकडून नौदल तळाचे फोटो जारी. युद्धनौकांची दाखवली शक्ती. समुद्रात शत्रूच्या जहाजांवर वेगानं हल्ला करण्याची क्षमता असल्याचा दावा. इराणचा ओमानमधील सलालह पोर्टवर ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे तेलवाहू जहाजांना भीषण आग. काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांनी गॅस आणि तेलाबाबत अफवा पसरवली. केरळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर गोळीबार. हल्ल्यात फारुख अब्दुल्ला थोडक्यात बचावले, तर दिल्लीचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरींना दुखापत. आणि आयपीएलच्या पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जारी. 28 मार्चला होणार आयपीएलच्या 19व्या सीझनची सुरुवात. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये बंगळुरू विरुद्ध हैदराबादमध्ये रंगणार पहिला सामना. गारगाई प्रकल्प स्थायी समितीने माघारी पाठवलाय. प्रस्तावात अनेक त्रुटी असून प्रत्येक माहितीची पूर्तता न केल्यानं सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रस्ताव पुन्हा माघारी पाठवण्याची सूचना केली आहे. प्रकल्पाचं संचालन अंदाजित रकमेपेक्षा 11% जास्तीचा प्रस्ताव आहे. परवानग्या मिळाल्या की नाही, गावाचं विस्थापन अशा अनेक तांत्रिक प्रश्नांची पूर्तता नसल्यानं प्रस्ताव माघारी पाठवण्याची मागणी करण्यात आली. बीएमसीच्या शाळेत शिकणाऱ्या 4थी आणि 7वीच्या 66,000 विद्यार्थ्यांची यंदा सहल निघणार नाही. विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळून लावलाय. दरम्यान वर्ष संपत असताना घाईघाईत प्रस्ताव आणल्यानं नगरसेवकांनी विरोध केला. छत्तीसगडमध्ये 108 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम ही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. जगदलपूर इथे शस्त्रसाठ्यासह माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यावेळी माओवाद्यांनी 3,29,00,000ची रोख रक्कम आणि 1 किलो सोन्याचे दागिने सुरक्षा दलाच्या स्वाधीन केले. पुण्यात वैद्यकीय सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं कोंढवा परिसरात 1000 बेडच्या अद्ययावत रुग्णालयाचं काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी पुणे विमानतळ प्रशासनाकडून सीएसआर फंडातून रुग्णालयाला धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. गोंदिया जिल्ह्यातील भानपूर गावात रानडुकरानं चक्क एका घरात शिरून धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास अचानक गावात शिरलेल्या रानडुकरानं प्रथम एका व्यक्तीवर हल्ला केला आणि त्यानंतर एका घरात घुसून घरातील जीवनावश्यक साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जळगावच्या नशिराबाद पोलीस ठाण्यावर पुरुषांसह महिला ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. दुचाकी जाळणाऱ्या आरोपींचा तात्काळ छडा लावून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबईतील बांधकाम व्यावसायिक मेहुल मेहता यांना डॉन छोटा शकीलच्या नावानं धमकी देण्यात आलेली आहे. धमकीसोबत लिफाफ्यामध्ये जिवंत काडतुसं सापडल्यानं खळबळ माजली आहे. अमरनाथ एमआयडीसी भागातील श्री गणेश केमिकल कंपनीला 2 दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. या कंपनीला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री उशिरा अचानकपणे भेट देत कंपनीची पाहणी केली. यावेळी कंपनीमध्ये सुरक्षेसंदर्भात अनेक त्रुटी उदय सामंत यांना आढळून आल्या. सामंत यांच्या मध्यरात्री उशिरा अचानक पाहणी दौऱ्यामुळे एमआयडीसी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. आता एक मोठी बातमी. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीकडून आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली. दरम्यान महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यानंतर बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांना अश्रू अनावर झाले. गोट्या गीते सापडत नाही तोपर्यंत तपास पुढे जाणार नाही. गृह खात्यानं नियुक्त केलेली एसआयटी म्हणजे चॉकलेट दिल्यासारखं झालं असं म्हणत न्याय मिळेल असं वाटत नाही हे सांगताना ज्ञानेश्वरी मुंडेंना अश्रू अनावर झाले.
जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाही, तोपर्यंत तर ह्या केसमध्ये काहीच होत शकत नाही. आता तर मला असं वाटतंय, की गृह खातं आणि म्हणजे हे सगळे SIT हे एक ते म्हणतात ना माकडाच्या हातात चॉकलेट दिल्याप्रमाणे ह्या प्रकरणात म्हणजे असं काहीच मला आज तर पंकज कुमार सरांना बोलून वाटलं, की म्हणजे मला तर न्याय भेटत नाही. म्हणजे इथल्या स्थानिक पोलिसांनी जे केलं तेच मला पंकज कुमार सरांच्या तोंडातून बी आज बाहेर आलं त्यांच्या. आणि मला एवढं म्हणजे एवढं हे झालं ना, मी एवढा संघर्ष करून बी म्हणजे माझ्या नवऱ्याचे आरोपी बाहेर येत नाहीत. म्हणजे मी सांगू शकत नाही, माझी अशी आज भावना झाली होती. मुख्यमंत्री साहेबापासून बी जाऊन माझ्या नवऱ्याला न्याय भेटत नसल, ते यासाठीच मला करायचंय काय. मी अगोदरच म्हणलं होतं की जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझा संघर्ष राहणार, पण यापुढे मी काय संघर्ष करू हे मला प्रश्न पडलाय. असं काय झालं तुमचा पंकज कुमारचं? म्हणजे एवढं झालं की जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाही तोपर्यंत या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही. आता गोटा गित्ते कुठे लपलाय, पाताळात लपलाय का भूत ह्याच्यात गेलाय काय माहिती, आता कशात काय झाले. मग काहीच होऊ शकत नाही म्हणलं, आपण त्यांच्याकडून आशा काय करायची. पुढची बातमी पाहूयात. देशाच्या न्याय व्यवस्थेमध्ये अत्यंत संवेदनशील आणि ऐतिहासिक ठरणारा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलाय. 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या गाझियाबादमधील 32 वर्षीय रुग्णाला निष्क्रिय इच्छामरण देण्याची परवानगी सुप्रीम कोर्टानं दिली आहे. हा तरुण 2013 साली इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला होता. त्यावेळी त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यानंतर गेले 13 वर्ष तो कोमामध्ये आहे. लाईफ सपोर्ट आणि फीडिंग ट्यूबवर त्याचं जीवन अवलंबून आहे. मुलाची ही अवस्था पाहून त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचं लाईफ सपोर्ट काढून टाकण्याची परवानगी मागितली होती. त्यावर एखाद्या व्यक्तीला अनंत काळ अशा अवस्थेत ठेवणं मानवी दृष्टिकोनातून योग्य नाही असं सांगत कोर्टानं दिल्लीतील एम्स रुग्णालयाला या तरुणाला दाखल करून घेण्याचे निर्देश दिले असून वैद्यकीय देखरेखीखाली त्याचे लाईफ सपोर्ट टप्प्याटप्प्यानं काढण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. देशातील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. आज 12.5 साल हो गए। बीमार नहीं है, ये बच्चा सिविल इंजीनियरिंग कर रहा था और टॉपर था CU का। दो कंपटीशन जीत चुका था, तीसरा जीतना था इतना पंजाब यूनिवर्सिटी। कुणबी प्रमाणपत्र वाटप का करत नाहीत याचा सर्व आमदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारायला हवा. नसता मराठे आमदारांना जाब विचारतील असा थेट इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय. मुंबई आंदोलनानंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅजेटियर लागू केलं, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसून येत नाहीये. त्यामुळे जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय. आमदारांना नुसते मतच घ्यायचे का आमच्या पोरांचे आता शिक्षण आहेत, भरते आता मोठमोठाल्या. मग याच्यात जायचं नाही का पोरांनी? मग ते JR काढून उपयोग काय? आमदार काय करतायत हे त्यांना विनंती केली की तुम्ही आता तरी किमान सगळ्या आमदारांनी महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यासह महाराष्ट्रातल्या आमदारांनी काय करावं की ज्या नोंदी सापडल्यात ते कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या हे सांगितलं पाहिजे. गोरगरीब मराठा मतदार आहे आम्हाला मतदान करतोय, त्यांच्या पोरांना आयुष्यासाठी आरक्षण लागतंय, ते त्यांचे कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्या, हे महाराष्ट्रातल्या आमदारांनी बोलायला पाहिजे. आखाती युद्धाची झळ किचनपर्यंत पोहोचली. व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झालाय, तर अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडर मिळवताना अनेक अडचणींचा सामना ग्राहकांना करावा लागतोय आणि त्यामुळे आता घरात असलेल्या गॅस जपून वापरण्याचं आव्हान आहे. अशावेळी कमीत कमी गॅसचा वापर करून काही खाण्याचे पदार्थ तयार करता येतील. या संदर्भात तज्ज्ञांनी काय सल्ला दिलाय आपण ते पाहूया. झूम करणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भूक मंदावते आणि पचनक्रिया पण मंदावते. तर त्याच्यामुळे तुम्ही इन्स्टंट फूड, रॉ फूड जास्त खाऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही दूध पोहे किंवा राजगिऱ्याच्या लाह्या आणि दूध किंवा नाचणीची पेज, गव्हाची पेज, हे जे इन्स्टंटली बनतं आणि जे पौष्टिक पण आहे, त्याच्यामध्ये काही हानी नाही आहे आणि पटकन बनतं, त्याला गॅस जास्त लागत नाही, तर असे प्रकार खाऊ शकतात. दही पोहे खाऊ शकतात किंवा तुम्ही रवा भाजून ठेवू शकतात आणि मग नंतर तुम्ही शिरा किंवा उपमा त्याचा बनवून खाऊ शकतात. तुम्ही उकडलेले जे स्वीट पटॅटो म्हणजे रताळे ते पण खाऊ शकतात. ते कुकरला लावून पटकन शिजून त्याची खीर पण बनवू शकतात किंवा त्याचं तुम्ही मीठ टाकून, चाट मसाला टाकून ते पण खाऊ शकतात, जे चांगलं आहे, न्यूट्रिशियस आहे आणि त्याच्याने लवकर भूक पण लागत.